आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400हून अधिक जागा जिंकता यावा यासाठी राज्यात भाजपा मैदानात उतरली आहे। नेमकं पंतप्रधान मोदींचे मिशन दक्षिण काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अबकी बार 400 पार अशी घोषणा दिली आहे। भाजपाला हे माहित आहे की दक्षिण भारताच्या मदतीशिवाय भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 400 जागा जिंकणे अशक्य आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन दक्षिण सुरू केले आहे। दक्षिण भारतात ते एका पाठोपाठ एक रोड शो, रॅली, सभा, हजारो कोटींच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात दक्षिणेकडील 5 राज्यांमध्ये सभा घेतल्या। आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400हून अधिक जागा जिंकता यावा यासाठी राज्यात भाजपा मैदानात उतरली आहे। गेल्या 10 दिवसात पंतप्रधान मोदींनी दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 5ही राज्यांना अनेक वेळा भेटी दिल्या। मंगळवारी पंतप्रधान केरळमधील पलक्कड येथे होते। त्यानंतर त्यांनी तामिळनाडूतील सेलम येथे सभेला संबोधित केले। सोमवारी 18 मार्च रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जाण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील जगतियाल येथे जाहीर सभेत भारत राष्ट्र समिती BRS वर निंदा केली। त्यांनी तामिळनाडूमधील कोइंबतूर येथे रोड शो केला। कोइंबतूर मध्ये त्यांनी 1998च्या बॉम्बस्फोटातील बळींना श्रद्धांजली वाहिली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत 5 राज्यांतील 129 जागांपैकी 29 जागा जिंकल्या होत्या। कर्नाटकात 28 पैकी 25, तेलंगणात 17 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी यंदाच्या निवडणुकीत पक्षाचा विजय होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। दक्षिण भारतात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल असेही त्यांनी सांगितले आहे। काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणतात की दक्षिण भारत भाजपा मुक्त आहे, पण मी खात्रीने सांगू शकतो की लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा दक्षिणेतील सर्वात मोठा पक्ष असेल, तर एनडीए सर्वात जागा जिंकेल असे ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यात जाऊन आपले भाषण समजवण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात हे जाणून घेऊया। दक्षिण भारतात भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या भाषणांचे स्थानिक भाषेसह दक्षिणेकडील इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात येत आहे। यासाठी भाजपा मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे। 16 मार्चला आचारसंहिता लागू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले। विशेष म्हणजे इतर राज्यातील भेटी दरम्यानही व्हर्च्युअल माध्यमातून त्यांनी दक्षिण भारतातील प्रकल्पांचे उद्घाटन केले। उत्तर प्रदेशातील आझमगड येथून मोदींनी कडप्पा आंध्र प्रदेश, हुबळी आणि बेलगावी कर्नाटक येथे विमानतळ टर्मिनसची पायाभरणी केली। यासह त्यांनी श्रीनगरमधील विकसित भारत कार्यक्रमादरम्यान दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंदिर आणि पर्यटन विकास प्रकल्पाची घोषणा केली। मित्रांनो, तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।